नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच महापालिकेचे 27 भूखंड खाजगी संस्था ट्रस्टच्या घशात. सांगली महापालिकेच्या मालकीचे 27 भूखंड खाजगी संस्था ट्रस्टच्या घशात घातले आहेत. यासाठी महापालिका अधिनियम शासन आदेशालाही हरताळ फासल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केला. याबाबत आयुक्त संजिता महापात्रा यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून येत्या 8 दिवसात हे भूखंड महापालिकेने ताब्यात न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मंगेश चव्हाण म्हणाले की 2020 ते 2025 या 5 वर्षात तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौरांनी खाजगी संस्था ट्रस्टना भूखंडाची खिरापत वाटली. यात रुग्णालये, खाजगी व्यक्ती, संस्थांचा समावेश आहे. हे भूखंड 3 वर्ष, 11 वर्ष आणि 29 वर्षासाठी देण्यात आले आहेत. या भूखंडाचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येणार होतं. त्यापैकी 18 भूखंडांची 3 वर्षाची मुदत संपली आहे. ज्या संस्थांना हे भूखंड देण्यात आले त्यातील अनेकांनी ते विकसित केलेले नाही. रुग्णालयांनी विकसित केलेले भूखंड केवळ त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुले केले जात आहेत. हे भूखंड विकसित करण्यासाठी देताना महापालिका अधिनियम 69 लाही हरताळ फासण्यात आलाय. एकाही भूखंडाचे मूल्यांकन करून भाडेपट्टी निश्चित केलेली नाही. फुकट भूखंडाचे श्रीखंड वाटला आहे. 2022 मध्ये राज्य शासनानेही या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. तत्कालीन महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, माजी आयुक्त नितीन कापडनीस, सुनील पवार यांच्यासह प्रशासक काळात याचे वाटप करण्यात आलं आहे. परवानगी पत्र घेऊन भूखंड देण्यात आले. त्यासाठी महासभेचा ठरावही घेतलेला नाही. याबाबत आयुक्त संजिता महापात्र यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. आयुक्तांनीही कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे. येत्या 8 दिवसात हे भूखंड महापालिकेने ताब्यात न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.